चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आपला आज लेक्चरचा काय विषय किंवा आपलं लेक्चर घेण्याचं आज कारण काय. बघा, गेल्या 2 ते 3 दिवसापासून तुमच्या कानावर एखादी न्यूज म्हणजे ही न्यूज आहे का सारखं सातत्याने कानावर पडत असेल की लक्षद्वीप विरुद्ध मालदीव काहीतरी चाललेलं आहे. लक्षद्वीपला ॲज अ टुरिझम हॉटस्पॉट म्हणून आपलं गव्हर्नमेंट आणि आपल्या देशातले खूप सारे लोक प्रमोट करायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये सेलिब्रिटीज पण आले आणि अचानकच मालदीव आहे का लक्षात ठेवा, मालदीवला बॉयकॉट करण्याचे पण काय ट्रेंड चालू आहे नुसता. हॅशटॅग बॉयकॉट मालदीव म्हणून किंवा हॅशटॅग प्रमोट लक्षद्वीप किंवा विजिट लक्षद्वीप असे आहे का काय म्हणतो आपण हॅशटॅग ट्रेंडिंगला चालू आहेत सध्या. नेमकं असं अचानक का झालं? बघा, आपल्या भारतीयांचं एक काळ फेवरेट आहे का टुरिस्ट डेस्टिनेशन होतं मालदीव. वेडिंग मध्ये तर लोक काय करायचे, मोठे मोठे सेलिब्रिटीज मोठे मोठे पैसेवाले लोक डायरेक्ट आहे का तिथं मालदीवला बुक करायला, म्हणजे लग्न करायला स्पेशल आहे का मालदीवला जायचे, एवढं मालदीव फेमस झालं. आणि आता अचानक काय झालं भाई की आज काय करायला लागले, मालदीवला तेच लोक आहे का बॉयकॉट करा म्हणायला लागले, लक्षद्वीपला जावा म्हणायला लागले. तर आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपण आहे का आज या लेक्चर मध्ये बघणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करताय का चालू करूया आपण आपल्या लेक्चरला. बघा, आता तुम्हाला आहे का लक्षद्वीप वर्सेस मालदीव नेमकं काय कॉन्ट्रोवर्सी आहे ही बघण्याच्या आधी आहे का आपल्या लक्षद्वीपची एक्झॅक्ट काय हिस्ट्री आहे हे माहित असणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हिस्ट्री आपल्याला इम्पॉर्टंट राहील. त्याच्यामुळे आधी आपण हिस्ट्रीचा पार्ट बघूया, नंतर एक्झॅक्ट काय कॉन्ट्रोवर्सी आहे ना ती कॉन्ट्रोवर्सी बघू. आणि हिस्ट्री पण खूप इंटरेस्टिंग आहे, त्याची लक्षात ठेवा. कसं होतं की देशाला आपल्या आहे का देशाला स्वातंत्र्य भेटलं. स्वातंत्र्य कसं दिलं रे ब्रिटिशांनी, लक्षात ठेवा आपल्या देशाचे तुकडे करून स्वातंत्र्य दिलं, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांनी काय केलं, पहिल्यांदा मुस्लिमांसाठी वेगळा देश बनवला आणि जे हिंदू लोक होते हिंदू लोकांसाठी वेगळा देश बनवला त्यांनी. मुस्लिमांसाठी काय बनवला, पाकिस्तान, आणि हिंदूसाठी हिंदुस्थान बनवला, आपला भारत बनवला. आणि लोकांना काय सांगितलं, ज्यांना जिकडे जायचंय तिकडे जावा. आणि ह्या दोन्ही देशाला वेगळी करणार आहे का रेड क्लिफ लाईन बद्दल ऐकलं असेल तुम्ही. भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर शेअर करतो, त्याला रेड क्लिफ लाईन म्हणतात, लक्षात ठेवा. मग ते आहे का रेड क्लिफ लाईन आखली गेली दोन्ही देशाला वेगळी करणारे. पण मुद्दा किंवा प्रश्न असा होता की खूप सारे भाग असे होते की जिथे आहे का रेड क्लिफ लाईन आहे का लागू होत नव्हती, किंवा त्या जागेबद्दल आहे का काही स्पष्टता नव्हती की ही जागा पाकिस्तानमध्ये किंवा नाही, असं काहीच डिक्लेअर केलं गेलं नव्हतं. मग अशाच जागांपैकी एक काय होतं रे, लक्षद्वीप होतं, लक्षात ठेवा. अशा जागापैकी एक लक्षद्वीप होतं. आणि मग ह्या लक्षद्वीपवर आहे ना भारताची पण नजर होती आणि पाकिस्तानची पण नजर होती. मग कसं होतं, त्यावेळेस त्यावेळेसचे पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांनी काय म्हटलं, आता विचार केला मनामध्ये की लक्षद्वीप, लक्षात ठेवा भारताने तर लक्षद्वीपवर कब्जा केलेला नाही, प्लस लक्षद्वीप मध्ये आहे का मेजॉरिटी ऑफ म्हणजे 1947च्या आसपास आहे का लक्षात ठेवा की मेजॉरिटी पॉप्युलेशन आहे का म्हणजे जवळजवळ 80% तिथली लक्षद्वीपची पॉप्युलेशन ही काय होती रे, मुस्लिम पॉप्युलेशन होती, लक्षात ठेवा. मग त्यांनी काय विचार केला पाकिस्तानचे लियाकत अली खाननी, त्यावेळेसचे प्राईम मिनिस्टर, की हे तर मुस्लिम लोक आहेत, आपण काय करू, भारताने कब्जा करायच्या आधी लक्षद्वीपवर जाऊन आहे का कब्जा करू म्हटले ते डायरेक्ट. आपण ते जाऊन आपला झेंडा फडकू, मग नंतर भारताला चान्स राहणार नाही. मग त्यांनी काय केलेलं आहे लक्षात ठेवा, आपले काय म्हणू शकतो आपण त्याला एक शिप, आपण एक लढाकू जहाज आहे का त्यांनी लक्षद्वीपच्या दिशेने रवाना केलं. आणि जशी ही बातमी आहे का लक्षात ठेवा, जशी ही बातमी कळली कुणाला रे, त्यावेळेसचे आपले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, लक्षात ठेवा. जशी ही बातमी सरदार वल्लभभाई पटेल यांना केली, तर सरदार वल्लभभाई पटेल काय झाले, ऍक्शन मोड मध्ये आले सरदार वल्लभभाई पटेल. आणि सरदार वल्लभभाई पटेलने मग कारवाई करायला सुरुवात केली. कारण लक्षद्वीप त्यांना माहित होतं सरदार वल्लभभाई पटेलला किती आहे का स्ट्रॅटेजिकली इंडियाला इम्पॉर्टंट आहे लक्षद्वीप हे, लक्षात ठेवा. मग त्यांनी काय केलं, सरदार वल्लभभाई पटेलांनी किंवा आपल्या सरकारने हातपाय उचलायला चालू केलं. बघा, त्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होती अख्ख्या देशामध्ये आपल्या, ठीक आहे. आर्मी तर डायरेक्ट आपण पाठवू शकत नव्हतो, सध्या तेवढी त्यावेळेस ती कंडिशन पण नव्हती आपली की आपण आपली आर्मी काय करू, त्याला डिप्लॉय करू शकतो. मग कसं आहे, आता सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केलं, मुरलियार नावाच्या, लक्षात ठेवा, एक ब्रदर होते, काय मुरलियार नावाचे आहे का ब्रदर होते, ज्यांना आपण ट्विन स्टार ऑफ आर्कॉट पण असं म्हणत होतो. काय म्हणत होतो, ट्विन स्टार ऑफ आर्कॉट. आर्कॉट बेसिकली तमिळनाडू मधलं एक जागा आहे, तिथले 2 भाऊ होते मुरलियार ब्रदर्स. मग सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केलं, ते मुरलियार ब्रदर्स आहेत ना त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, लोकल पोलीस घेऊन किंवा जवान घेऊन तेथील लक्षद्वीपकडे पटकन रवाना व्हा
आणि लक्षद्वीपवर जाऊन बघ आपला झेंडा आहे का तिरंगा फडकवा आणि लक्षद्वीप भारताच्या आधिपत्याखाली आणा, असं मुरलियार बंधू यांना सांगितलं त्यांनी. आणि त्यांना आपण काय म्हणतो, ट्विन स्टार ऑफ आर्कॉट म्हणतो. मग मुरलियार बंधू यांना सांगितल्यानंतर आहे का मुरलियार बंधू जवान घेऊन लगेच लक्षद्वीपला रवाना झाले. आणि लक्षद्वीपला रवाना झाल्यानंतर त्यांनी रवाना झाले लक्षद्वीपवर काय केला, तिरंगा फडकवला. लक्षद्वीपवर तिरंगा फडकवला त्यांनी. त्यावेळेस लक्षात ठेवा, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलने जर तो हजर जबाबीपणा दाखवला नसता आणि वाट बघत बसले असते, ते नाही आर्मी उद्या आर्मी पाठवून काय करू असं ते सगळं करत बसले, तर आता सध्या लक्षद्वीप आपल्या भारताच्या हातून गेलं असतं. कारण ज्यावेळेस मुरलियार बंधूंनी लक्षद्वीपवर तिरंगा फडकवला त्या टायमाला लक्षात ठेवा, जी पाकिस्तानचं आलेलं लढाकू जहाज होतं का, लक्षद्वीप पासून फक्त आणि फक्त ते 30 मिनिटाच्या अंतरावर होतं, इतक्या जवळ आलतं. मग 30 मिनिटाच्या अंतरावर ते आलं, त्यांनी बघितलं लक्षद्वीपवर काय झालेला आहे, भारताचा झेंडा फडकलेला आहे. ते तिथून नाही का रिटर्न यू टर्न मारून डबल पाकिस्तानला गेलं. आणि अशा तऱ्हेने लक्षात ठेवा, लक्षद्वीप आहे का भारतामध्ये सामील झालं देश स्वतंत्र झाल्यानंतर. ही होती लक्षद्वीपची हिस्ट्री. तुम्ही विचार करा, लक्षद्वीप एवढं स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे सध्या, चुकून जर ह्याच्यावर पाकिस्तानचा कब्जा असता तर आता आपल्या देशाला किती हानी झाली असती लक्षात ठेवा, किती प्रमाणच्या बाहेर. कारण 200 कोचीपासून जवळजवळ 200 अप्रॉक्स बघायला गेलं तर आहे का लक्षद्वीप 36 बेटांचा बनलेला एक लक्षद्वीप जे युनियन टेरिटरी आहे ते 36 बेटापासून वेगवेगळ्या आयलँड पासून काय बनलेला भाग आहे लक्षात ठेवा. लक्षद्वीप अराउंड 200 किलोमीटर नियरेस्ट पॉइंट आहे कोचीपासून. मग किती जवळ झाला असं पाकिस्तानचा प्रेझेन्स. मग डायरेक्ट आणि चुकून पाकिस्तानने ते लक्षद्वीप आयलँड चायनाला लीजवर दिलं असतं तर, चायनाने बेस मिळवला असतं तर, म्हणजे खूप गोष्टी अवघड झाल्या असं नंतर लक्षात ठेवा. त्यामुळे आहे का सरदार वल्लभभाई पटेलचा हजर जबाबीपणा, मुरलियार ब्रदर्स ट्विन स्टार ऑफ आर्कॉट यांच्या प्रयत्नांमुळे काय झालं, लक्षद्वीप भारतामध्ये सामील झालं. तर ही होती थोडक्यात एकदम शॉर्ट मध्ये लक्षद्वीपची हिस्ट्री. तुम्हाला समजलं असेल बा. मग साधं ही तर झाली हिस्ट्री. आणि ही लक्षद्वीप आहे का लक्षात ठेवा, मागे जो व्हिडिओ चालतोय ना हा लक्षद्वीपचाच व्हिडिओ आहे. इतकी ब्युटी आहे आपल्या लक्षद्वीप मध्ये सुद्धा. तुम्ही पण लक्षद्वीपला प्रमोट करा तुमच्या परीने, जे केवढं करता येईल तेवढं. असो चला बघा, नेमकं आता एक्झॅक्ट कॉन्ट्रोवर्सी काय चालू आहे आता. अचानकच एवढी कॉन्ट्रोवर्सी 2-3 कानापासून तुमच्या म्हणजे तुमच्या 2-3 दिवसापासून तुमच्या कानावर काय ऐकायला भेटत आहे, त्या कॉन्ट्रोवर्सीवर आपण एक्झॅक्ट बोलूया आता. ठीक आहे, चला बघा आता कॉन्ट्रोवर्सी काय रे भाई, की कसं होतं की मालदीव भारतातलेच लोक फक्त मालदीव मध्ये जात होते असं नाहीये. मालदीव आहे का जगभरातल्या वेगवेगळ्या लोकांचं आहे का टुरिस्ट डेस्टिनेशन होतं. कारण कसं होतं मालदीव मध्ये मेन म्हणजे कसं रे भाई, आता वॉटर स्पोर्ट्स मालदीवचे खूप फेमस आहेत. तुम्ही बघितलं असेल बघा, ते पाण्याला बँग मूव्ही मध्ये पाण्याच्या खाली जाऊन वरती येणे, वॉटर स्पोर्ट्स, डायव्हिंग करणे, स्कुबा डायव्हिंग. ठीक आहे, म्हणजे असे खूप सारे वॉटर स्पोर्ट्स फेमस आहेत. मालदीव मधले सुंदर बीचेस आहेत मालदीव मध्ये. ठीक आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत मालदीव मध्ये लक्षात ठेवा. बीचेस म्हणा, वॉटर स्पोर्ट्स म्हणा तुम्ही. आणि इन्फ्रास्ट्रक्चर मालदीवचं तसं रिसॉर्ट झाले मालदीवचे. मालदीव एक वेडिंग डेस्टिनेशन म्हणून जगासमोर आलतं. मग का भारतच नाही तर जगभरातले खूप सारे देश आहे का तिथं जात होते. मग इंडियाने काय विचार केला माहिती का, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, असं नाही की मालदीवला जी काही ती ब्युटी आहे आपल्या भारताकडे नाही. तुम्ही जर लक्षद्वीप मध्ये बघा, मोदीजींनी लक्षद्वीपला गेलेला हा व्हिडिओ आहे. तुम्ही जर लक्षद्वीपला गेले तर तुमच्या निदर्शनास येईल की इव्हन मालदीव्स पेक्षा लक्षात ठेवा की लक्षद्वीपला आहे का जास्त ब्युटी आपण म्हणू शकतो. फक्त मॅटर काय आहे की लक्षद्वीप एवढं फेमस का झालं नाही आपलं, कारण लक्षद्वीपला आहे का लक्षद्वीपला लक्षात ठेवा तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आपल्या लक्षद्वीपला पाहिजे तसं असं म्हणावं, किंवा डेव्हलपमेंट झालेली आहे लक्षद्वीपची. मग आपल्या सरकारने काय ठरवलं 2020-21 साली, सरकार म्हणलं की मालदीव मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या इव्हन त्याच्यापेक्षा भारी गोष्टी आहे का आपल्या लक्षद्वीप मध्ये येत्या. मग आपण आपल्या लक्षद्वीपला प्रमोट का करू नये लक्षात ठेवा. काय रे भाई, आपण आपल्या लक्षद्वीपला प्रमोट का करू नये असं काय म्हणलं सरकार म्हणलं. आणि प्रमोट का करू नये म्हणल्यानंतर काय सरकार लक्षात ठेवा, प्रमोट का करू नये सरकार म्हणल्यानंतर सरकारने काय केला, नीती आयोग सोबत मिळून म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट तर्फे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि नीती आयोगने मिळून काय केलं 2020-21 साली आहे का लक्षद्वीपला आहे का प्रमोट करायचं ठरवलं. आणि 266 करोड रुपये आहेत का अलॉट केले. सोबत गव्हर्नमेंटनी केलेली मदत होती लक्षद्वीपला डेव्हलप करण्यासाठी 266 करोड रुपये. सोबत जे प्रायव्हेट सेक्टर मधले प्लेयर होते ना त्यांनी पण पुढाकार दर्शवला आणि प्रायव्हेट सेक्टरनी 778 करोड रुपये काय केलेले आहेत दिलेले आहेत लक्षात ठेवा. म्हणजे 788 करोड दिलेले आहेत मालदीव लक्षद्वीप मध्ये टुरिझम प्रमोट करण्यासाठी. मग हे सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि ह्याचाच भाग म्हणून आहे का लक्षात ठेवा
म्हणजे लक्षद्वीप असं नाही की आपण कुठेही डायरेक्ट मालदीवचं नाव घेतलं नव्हतं, लक्षात ठेवा. 2020-21 साली पण घेतलं नव्हतं ना आता पण घेतलं नाही की मालदीव खराब आहे वगैरे अशा बाकीच्या गोष्टी. पण आपण लक्षद्वीपला प्रमोट करत होतो फक्त आपल्या देशातल्या. आपण कुणावर काय असं टीका करत नव्हतो किंवा कुणाला म्हणत नव्हतो भारत की तुम्ही होय बाबा तिथं जाऊ नये का, ते म्हणजे त्या भागात जाऊ नका तुम्ही म्हणून, फिरायला जाऊ नका असं म्हणत नव्हतो आपण. तर काय झालं माहितीये का, मोदीजी हा व्हिडिओ तुम्हाला दिसते ना मागे चाललेला, मग आहे का मोदीजी आता लक्षद्वीपला गेले, हेच लक्षद्वीपला प्रमोट करण्याच्या हेतूने लक्षद्वीपला गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी आहे का मग असं व्हिडिओ ते अपलोड केले स्काय डायव्हिंग करताना स्वतःचे, नंतर वेगवेगळे फोटो आहे का अपलोड केले, जेणेकरून त्यांचा उद्देश काय होता की हे फोटो बघून लोकांनी इन्स्पायर होऊन तिकडे यावं. ठीक आहे, असे फोटो बघा, आता हे व्हिडिओ तर अपलोड केला प्लस असे काही फोटो अपलोड केले आणि हिथून खरी कॉन्ट्रोवर्सी चालू होती, लक्षात ठेवा. कारण कसं आहे रे भाई, लक्षात ठेवा, जसे फोटो अपलोड केले मोदीजीने का आणि व्हिडिओ अपलोड केले, तर त्या टायमाला आहे का, त्या टायमाला लक्षात ठेवा तिथल्या मालदीवच्या मिनिस्टर, नाव काय त्याचं, मारियम शिनुआ, मारियम शिवना यांनी काय केलं, एक ट्विट केलं, लक्षात ठेवा. मारियम शिवना यांनी काय ट्विट केलं, ट्विट नीट बघून घ्या तुम्ही. व्हॉट अ क्लाउन, द पपेट ऑफ इस्रायल, मिस्टर नरेंद्र ड्रायव्हर विथ लाईफ जॅकेट, मिस्टर नरेंद्र ड्रायव्हर विथ लाईफ जॅकेट, हे काय केलं रे त्यांनी, ट्विट केलं. मग हे ट्विट केल्यावर आहे का, लक्षात ठेवा, हिथंच ते शांत बसले नाहीत. म्हणजे आता तुम्हाला ह्याचा अर्थ काय बघा, व्हॉट अ क्लाउन म्हणजे क्लाउन म्हणजे काय रे, जोकर, काय जोकर आहे, आणि कटपुतली म्हणलेला आहे नरेंद्र मोदीला, कशाचे, इस्रायलचे, ह्यांनी ट्विट मध्ये. आणि प्लस हॅशटॅग काय वापरलेले आहेत, व्हिजिट मालदीव्स, हॅशटॅग व्हिजिट मालदीव्स आणि हॅशटॅग सनी साइड ऑफ लाईफ, हे हॅशटॅग वापरलेले त्यांनी. मग आता हे यांनी हॅशटॅग वापरले, एवढंच नाही तर तिथले अजून लक्षात ठेवा, मारियम यांच्या सोबतच आहे का हे दोन तिथले आहे का मिनिस्टर, कुठले रे, मालदीवचे, ह्यांची नावं काय, माल्सा शरीफ आणि अब्दुल्ला माजिद. ह्या आहेत माल्सा शरीफ, ह्या कोण आहेत, माल्सा शरीफ आहेत, लक्षात ठेवा, माल्सा शरीफ. हे आहेत माल्सा शरीफ आणि हे आहेत अब्दुल्ला माजिद, लक्षात ठेवा, अब्दुल्ला माजिद आणि माल्सा शरीफ, ह्यांनी पण लगेच ट्विट केले. आणि काय ट्विट केले माहिती का ह्यांनी, की आता कसं होतं की, लक्षात ठेवा, ह्यांनी मारियम शिवनानी पण ट्विट केलं की मोदीजींना ते डायरेक्ट बोलल्या. ठीक आहे, मोदीजींनी केलेल्या पोस्टवर आहे का त्यांना टॅग करत मोदीजींना ते डायरेक्ट बोलल्या. मग आता एवढं बोलून मॅटर शांत होता तर एवढा वाढला नसता. पण अजून दोन मिनिस्टर माल्सा शरीफ आणि अब्दुल्ला माजिद ह्यांनी काय केलं माहितीये का, ह्यांनी लगेच आहे का अजून 2-3 ट्विट केले. आणि ट्विट मध्ये काय केलं माहिती का, आता त्यांच्या लक्षात आलं मालदीवच्या की मोदी लक्षद्वीपला प्रमोट करायला लागलेले आहेत म्हणून. मग त्यांनी ट्विट केलं की काय इंडियामध्ये बीचेस नाहीत, बीचेस असले तर मध्ये भारतामध्ये त्या बीचेसवर गंदगी असती, टुरिस्ट डेस्टिनेशन नाहीत इंडियाला चांगले, येऊन जाऊन फक्त गोवाच आहे, असं सगळे आहे का त्यांनी ट्विट केले आक्षेपार्ह, म्हणजे आपल्या भारतीयांचे सेंटिमेंट हर्ट्स होतील असे ट्विट केले, लक्षात ठेवा. मग ट्विट केल्यानंतर आहे का काय झालं, यांनी ट्विट केलं, मग जेवढे पण आपले आता ट्विटर्सवर युजर आहेत भारतीय आहेत, भारतीयांनी पण काय केलं, ट्विटरच नाही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे का बॉयकॉट मालदीव्स म्हणून ट्रेंड चालवला, बॉयकॉट मालदीव्स म्हणून ट्रेंड चालवला. आणि ह्यांना आहे का रिट्विट करत आहे का पाहिजे, म्हणजे आपापल्या परीनं उत्तर द्यायला लागलं प्रत्येक. थोडक्यात सोशल मीडियावर युद्ध चालू झालं, लक्षात ठेवा. आणि हे युद्धात आगीचं काम कोणी केलं म्हणता येत नाही, पण युद्धात आहे का लक्षात ठेवा, म्हणजे एवढं रिकग्नायझेशन कसं काय भेटलं, अचानकच एकदम बूम कसा भेटला ह्या मॅटरला. तर बघा आपले जे सेलिब्रिटीज आहेत का तिथं फोटोत बघू शकता, अक्षय कुमार झाले, जॉन अब्राहम, रणवीर सिंग, सलमान खान, सेलिब्रिटीजनी पण काय केलेलं की आपल्या, मग सेलिब्रिटीजनी पण हे सगळं वाद चालू होतं, सेलिब्रिटीज पण बघत होते, मग सेलिब्रिटीज पण ह्याच्यामध्ये उडी मारली. आणि त्यांनी काय केलं रे, त्यांनी पण म्हणले हे चुकीचं आहे म्हणले मालदीवने केलेलं, आणि आमच्या इंडियाबद्दल ते बोलू कसे शकतात असं, लक्षात ठेवा. आमच्या देशाच्या नेत्याबद्दल आहे का ते पण, बाकीचा नेता नाही, पंतप्रधानाबद्दल आहे का पॉलिटिकल मतभेद काय बी असू द्या, पण ही गोष्ट चुकीची आहे, सगळ्यांनी ह्या गोष्टीवर एकमत असलं पाहिजे. ह्यांनी आपल्याला ह्याच्यामध्ये पडले ते आणि म्हणले की त्यांचं चुकतंय, आपण मालदीवला जायचं नाही म्हटले सेलिब्रिटी पण, आणि आपण आपल्या लक्षद्वीपला प्रमोट करायचं. बघा जॉन अब्राहमनी तर लक्षद्वीपचा आहे का एक्सप्लोर इंडियन्स आइसलँड म्हणून असा फोटो टाकलेला, सेम एक्सप्लोर इंडियन आइसलँड, एक्सप्लोर इंडियन आइसलँड अशा सगळ्यांनी काय केले ट्विट्स केले आपल्या सोशल मीडिया हँडलवर, आणि सगळ्यांना सांगू लागले सेलिब्रिटीज की तुम्ही लक्षद्वीपला जावा, मालदीवला बॉयकॉट करा, मालदीव टाळा म्हणून. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये काय झालं अजून बूम भेटला, आता ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या त्याला. त्याच्यानंतर बघा ह्याचा इम्पॅक्ट काय झाला माहिती का, हा ग्लोबली इश्यू झाला, हळू काय झाला ग्लोबली मुद्दा झाला हा. आणि त्याच्यामुळे
मरियमला अब्दुल्ला लक्षात ठेवा. म्हणजे हे जे तीन आहेत का, तीन मिनिस्टर ज्यांनी का आक्षेपार्ह ट्विट्स केलते, ह्या तीन मिनिस्टरला आहे का दबावाखाली येऊन मालदीवनी काय केलेलं आहे रे सरकारने, सस्पेंड केलं. आणि नुसतं सस्पेंड नाही केलं, मालदीव गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे माहिती का, तर जाहीरपणे माफी मागितलेली आहे आपल्या भारतीयांची, की आमचा हेतू तुमचे सेंटिमेंट दुखवण्याचा नव्हता हे, आणि ह्यांचं तीन मिनिस्टरचं मत हे आमच्या अख्ख्या देशाचं मत नाही, ह्यांचं वैयक्तिक मत आहे. म्हणून काय केलेलं आहे रे, तुम्ही गैरसमज मालदीव बद्दल कुठला निर्माण करू नका म्हटले, आणि आम्ही माफी मागतो म्हणले अख्ख्या भारतवासियांची, मोदीजीची. आणि त्यांनी प्लस सांगितलं की ह्या तिघांना आम्ही काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे, असं एक सांगितलं त्यांनी, आणि तिघाला बॅन केलं. पण लक्षात ठेवा, बॅन करून उपयोग नाही, कारण कसं आहे, पाणी एका डोक्यावरनं गेलेलं होतं तोपर्यंत. ठीक आहे, आपल्या भारतीयांचे सेंटिमेंट हर्ट झाले होते. आणि कसं आहे की ह्या सगळ्या वादाचं नुकसान भारताला काहीच नुकसान नाही. लक्षात ठेवा, जेवढं काही नुकसान आहे का ते सगळं मालदीवला नुकसान आहे. कारण कसं नियरली अबाउट 2 लाखापेक्षा जास्त दरवर्षी आहे का, म्हणजे जगातून सगळ्यात जास्त टुरिस्ट हे मालदीवला भारतातनं जात होते. तर मालदीवची इकॉनॉमी कशी आहे रे, पूर्णपणे टुरिझम बेस इकॉनॉमी मालदीवची. लक्षात ठेवा, पूर्णपणे टुरिझम बेस इकॉनॉमी, म्हणजे त्याला दुसरा अल्टरनेट इन्कम सोर्स मेजर असा नाहीच आहे मालदीवला, टुरिझम बेस इकॉनॉमी. त्याच्यामुळे धोका म्हणजे सगळ्यात जास्त आहे का ह्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीचा त्रास किंवा आणि धोका आपण म्हणू शकतो किंवा नुकसान कुणाला झालेलं आहे रे, मालदीवलाच झालेला आहे. आता माफी मागून काय उपयोग नाही. म्हणजे आता हे काय नुकसान झालेलं आहे तर बघू आपण, नीट बघा. आता बघा इथं तुम्हाला दिसेल आता की द मिंट ह्या न्यूज चॅनेलने का एक बातमी प्रेस आणलेली आहे, मी तिथली काढून 7 जानेवारीची न्यूज आहे. काय एका दिवसात कॉन्ट्रोवर्सी जशी समोर आली, 8,000 बुकिंग कॅन्सल झाल्या, 2,500 फ्लाईटचे तिकीट होते का ते एका दिवसात कॅन्सल झाले. जेवढे पण लोक आहेत का आता आपले भारतीय मालदीवला जात होते, डेस्टिनेशन कॅन्सल केलं, आणि कॅन्सल केलेले लोक स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर शेअर करू लागले. बघा आम्ही ट्रिप प्लॅन केली, आता मालदीवला आम्ही जाणार नाही, आम्ही लक्षद्वीपला जाणार, आम्ही अंदमान निकोबारला जाणार, असे लोक ट्विट्स करू लागले. लक्षात ठेवा. प्लस जी मेक माय ट्रिप आहे का, मेक माय ट्रिप बघा एक तुम्हाला माहित असेल ऍप आहे. आता आलिया भट्ट आणि रणवीर कपूर त्याचे हे करतात, रणवीर सिंग सॉरी ब्रँड अँबॅसेडर आहेत, प्रमोशन करतात त्या ऍपचं. मेक माय ट्रिपने आता काय केला, एक डाटा रिलीज केला रिसेंटली, आज मागाशी लेक्चर घ्यायच्या अगोदर बघितलं मी, म्हणून ते मला ह्यात स्क्रीनशॉट किंवा ते न्यूजचं कटआउट टाकता आलेला नाहीये. मेक माय ट्रिपनं अनाउन्समेंट काय केलेली आहे माहिती का, तर त्यांनी अगोदरच अनाउन्समेंट ही केली की मालदीवला जाणारे सगळे त्यांचे जेवढे पण प्लॅन्स असतील, फ्लाईट्स असतील का किंवा बुकिंग सगळ्या ते मेक माय ट्रिपने कॅन्सल केलेल्या आहेत त्या. ठीक आहे, आणि रिसेंट मध्ये काय बातमी समोर आली रे, मेक माय ट्रिपवर लक्षात ठेवा, लक्षद्वीप आहे का, लक्षद्वीप टुरिस्ट डेस्टिनेशनच्या सर्चिंग मध्ये लक्षद्वीप आहे का 3,400% लक्षद्वीपच्या रिलेटेडचा सर्च वाढलेला आहे. म्हणजे पहिले लक्षात ठेवा, एक माणूस जर आहे का लक्षद्वीप बद्दल सर्च करत होता कुठं रे, मेक माय ट्रिपवर, तर आता 3,400 माणसं आहेत का अचानक 2-3 दिवसामध्ये का लक्षद्वीप बद्दल सर्च करू लागलेले आहेत. लोकांचा ट्रेंड आपल्याला उलट्या कॉन्ट्रोवर्सीचा फायदाच झालेला आहे. जे काही नुकसान झालेलं आहे ते मालदीवला झालेलं आहे, त्यांच्या इकॉनॉमीला लॉस सहन करावा लागणार आहे. कारण कसं बघा, हिंदुस्तान टाइम्स नुसार आहे का इंडिया दरवर्षी, हा डाटा मागच्या वर्षी डिसेंबर 2023 पर्यंतचा चालू डाटा आहे हा, लक्षात ठेवा, इथं खाली तारीख दिसेल तुम्हाला. बघा भारतातनं दरवर्षी 2,09,198 टुरिस्ट आहेत का मालदीवला जात होते. सगळ्यात जास्त मालदीव मध्ये जाणारा आकडा भारतीयांचा होता. सेकंड नंबरला कोण रे, रशिया. लक्षात ठेवा, रशियाचे 2,09,146, भारताचे 2,09,198 व्हिजिटर्स गेलेले आहेत. चायना थर्ड नंबर आहे 1,87,118 सहित, पुणे युके, पुणे जर्मनी, पुणे इटली, पुणे युनायटेड स्टेट्स, आणि नंतर कोण आहे, फ्रान्स आहे. लक्षात ठेवा, हे का व्हिजिटर्सचा आकडा आहे हा. आता ह्यातले आहे का 2 लाख, बघा तुम्ही ह्या वर्षी आलेल्या डाटानुसार आहे का 50,000 देखील इंडियन्स आहेत का, 50 आहे, मी म्हणतो 10,000 देखील इंडियन्स मालदीवला जाणार नाही. ह्याचा काय होणार इम्पॅक्ट, मालदीवच्या इकॉनॉमीला त्रास होणार, नाहक जनतेला त्रास होणार, बरोबर आहे ना. त्यामुळे ही कॉन्ट्रोवर्सी करून काहीच उपयोग होणार नव्हता. मालदीवचं आहे का चुकलेला आहे त्यांचा रवैया. हो ठीक आहे, हीच होती कॉन्ट्रोवर्सी, आशा करू सर्वांना समजली असेल. चला मग आता कॉन्ट्रोवर्सी बघितलेली आहे, लक्षद्वीपची हिस्ट्री बघितलेली आहे आपण, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता जरासं आहे का आपण लक्षद्वीप बद्दल माहिती बघूया आणि मालदीव्स बद्दल माहिती बघूया काय आहे नेमकं. लक्षद्वीप बद्दल पहिल्यांदा बघूया. लक्षद्वीप आहे का इथं तुम्हाला दिसते का नाही माहित नाही, नंतर पीडीएफ मी तुम्हाला घ्यायची. बँकिंग करंट अफेअर्स आपला टेलिग्राम चॅनल आहे, BANKKII आणि किंग्स करंट अफेअर्स, बँकिंग्स करंट अफेअर्स. नाहीतर एबीडी संकल्पवर मी याची लिंक टाकून देईल. एबीडी संकल्प टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसेल तर जॉईन करा.
ह्याची लिंक टाकून देईल त्या माझ्या ग्रुपची, त्याच्यावर तुम्हाला ह्याची PDF भेटून जाईल ह्या लेक्चरची आपल्या. बघा मालदीव आपल्या लक्षद्वीप बद्दल पहिल्यांदा बघू. लक्षद्वीप इथं तुम्हाला दिसतंय का रे, इथं भारताच्या साईडला केरळापासून बघा असं थोड्या थोड्या भागात आहे दिसतं, ही लक्षद्वीप आहे. 36 बेटांपासून बनलेला आहे लक्षद्वीप. लक्षात ठेवा किती बेटांचा समूह आहे रे लक्षद्वीप, 36 बेटांचा लक्षद्वीप समूह आहे. लक्षद्वीपची आहे का स्थापना म्हणू शकतो आपण युनियन टेरिटरी केव्हा झालं लक्षद्वीप, 1 नोव्हेंबर 1956 साली काय झालं लक्षद्वीप हे युनियन टेरिटरी झालेलं आहे. युनियन टेरिटरी UT लक्षात ठेवा. फॉर्मेशन कधी 1 नोव्हेंबर 1956 ला. त्यानंतर लक्षद्वीपची कॅपिटल काय रे, कवारत्ती. लक्षद्वीपची कॅपिटल काय, एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाचं आहे. लक्षद्वीपची कॅपिटल काय, कवारत्ती. लक्षात ठेवा कॅपिटल काय रे, कवारत्ती ही लक्षद्वीपची कॅपिटल आहे. त्यानंतर लक्षद्वीपची लार्जेस्ट सिटी काय, अँड्रॉट. लक्षद्वीपची लार्जेस्ट सिटी काय रे, अँड्रॉट. ही लक्षद्वीपची लार्जेस्ट सिटी आहे. लक्षात ठेवा अँड्रॉट. बघा आणि लक्षद्वीपला हे लक्षद्वीप नाव पडण्याच्या अगोदर म्हणजे त्याला काही अल्टरनेट पण नाव आहे, ते नाव पण आपल्याला महत्वाचे आहे इथं. मग अदर नेम्स काय आहेत लक्षद्वीपचे बघा, आहे का लक्कदीव, लक्कादीव, लॅकादीव, लॅक्यादीव, LACCADIV, लॅक्यादीव हे एक दुसरं नाव आहे लक्षद्वीपचं. पुन्हा मिनिकॉय, मिनिकॉय लक्षद्वीपला एक दुसरं नाव आहे. त्यानंतर अमिनदाईव, अमिनदाईव आइसलँड आहे का, हे पण काय रे एक तिसरं नाव आहे लक्षद्वीपचं. लक्षद्वीप सोडून हे त्याचे अदर नेम्स आहेत. क्लिअर. स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला. कवारत्ती त्याची काय कॅपिटल आहे, लार्जेस्ट सिटी अँड्रॉट आहे, लार्जेस्ट सिटी अँड्रॉट. मिनिकॉय, लक्कादीव आणि अमिनदीव आइसलँड हे त्याचे अल्टरनेट नेम आहेत लक्षद्वीपचे. लक्षद्वीप आता केरळाच्या साईडला इथं पडलेलं दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर बघा आता एक मेन आपण आहे का तिथे लक्षद्वीप आहे का, लक्षद्वीप मध्ये आहे का ऍडमिनिस्ट्रेटर, म्हणजे थोडक्यात ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे काय रे, CM लेवलचा माणूस असतो ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे काय, CM लेवलचा. तर ऍडमिनिस्ट्रेटर कोण आहे, प्रफुल्ल खोडा पटेल. प्रफुल्ल खोडा पटेल हे काय आहेत लक्षद्वीपचे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत. लक्षात ठेवा प्रफुल्ल खोडा पटेल. आणि त्यांनी दिनेश्वर शर्माला रिप्लेस केलेला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी कुणाला रिप्लेस केलेला आहे, दिनेश्वर शर्माला. प्रफुल्ल खोडा पटेल हे बीजेपीचे 5 डिसेंबर 2020 साली काय झालेले आहेत, ते लक्षद्वीपचे ऍडमिनिस्ट्रेटर झालेले आहेत. प्रफुल्ल खोडा पटेल. शर्मा यांना त्यांनी काय केलेलं आहे, रिप्लेस केलेला आहे प्रफुल्ल पटेल यांनी. आणि पुन्हा बघा आता प्रफुल्ल खोडा पटेल झाले. नेक्स्ट त्याच्यानंतर लक्षद्वीपला फक्त एक आहे का लोकसभेची सीट आहे, जागा आहे, एकच लोकसभेची जागा आहे, एकाच जागेवर इलेक्शन होते. आणि तिथे एकमेव लोकसभेचे MP कोण आहेत लक्षात ठेवा. आता लोकसभा मेंबर कोण आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट लक्षद्वीप मधून जाणारे एकमेव कोण आहेत, मोहम्मद फैजल पदीपुरा. मोहम्मद फैजल पदीपुरा, मोहम्मद फैजल पदीपुरा हे एकमेव आहे का लक्षात ठेवा MP आहेत लोकसभा लक्षद्वीपचे. आणि कुठल्या पार्टीचे, तुम्ही त्या पार्टीचं नाव ऐकून पण आहे का शॉक व्हाल, कारण मला पहिल्यांदा वाचल्यावर आहे का मी शॉक झालतो. तुमचं तर काय बघा, मोहम्मद फैजल पदीपुरा हे कुठले आहेत, शरदचंद्रजी पवार यांची पार्टी आहे का, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नॅशनल काँग्रेस पार्टी, NCP चे MP आहेत. लक्षात ठेवा लक्षद्वीपचे NCP चे MP आहेत हे. लक्षद्वीप कुठं, महाराष्ट्र इथं, लक्षद्वीप इथं वा. NCP चे मोहम्मद फैजल पदीपुरा हे आहे का NCP चे MP आहेत आणि एकमेव MP आहेत तिथले. क्लिअर. लक्षद्वीपला स्वतःचा हायकोर्ट नाही, त्यांचा हायकोर्ट कुठलं, जे केरळाचा हायकोर्ट आहे ना तेच त्यांचा हायकोर्ट आहे बघा. क्लिअर. आता लक्षद्वीपची टोटल एरिया बघू आपण किती आहे लक्षद्वीपचा. टोटल एरिया आहे लक्षद्वीपचा 32.62 किलोमीटर. सगळा जर बघितला तर आपण टोटल एरिया किती 32.62 किलोमीटर. स्क्वेअर मीटर मध्ये बोलायला गेलं तर 12.59 स्क्वेअर किलोमीटर आहे. किती 12.59 स्क्वेअर किलोमीटर आहे कशाचा, लक्षद्वीपचा. लक्षात ठेवा. पुन्हा 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची जर आपण आहे का टोटल पॉप्युलेशन बघितली तर किती आहे ती टोटल पॉप्युलेशन, 64,473 आहे पॉप्युलेशन 2011च्या जनगणनेनुसार. किती आहे पॉप्युलेशन, 64,473. लक्षात ठेवा ही तिथली पॉप्युलेशन आहे 2011च्या जनगणनेनुसार 64,473. आणि लक्षद्वीपची ऑफिशियल भाषा कुठली आहे ती मल्याळम आणि इंग्लिश. ही लक्षद्वीप मध्ये ऑफिशियल लँग्वेज बोलली जाते. लक्षात ठेवा मल्याळम आणि इंग्लिश ही काय ऑफिशियल लँग्वेज लक्षद्वीप मध्ये बोलली जाते. क्लिअर. हे झाली लक्षद्वीप बद्दल माहिती बाई. आता त्यानंतर आपण आहे का जराशी मालदीव्स बद्दल माहिती बघूया. मालदीव्स बघा आता लक्षद्वीपच्या जस्ट खाली इथं तुम्हाला नंतर PDF तुम्ही आता दिसणार नाही तुम्हाला पण नंतर दिसेल. इथं लक्षद्वीप येतं इथं आणि इथं मालदीव्स येते बघा. इथं लक्षद्वीप आणि इथं मालदीव्स येते लगेच खाली चिटकून हिरव्या सर्कल मध्ये. बघा आता मग मालदीव्स. मालदीव्सचं कसं आहे रे ऑफिशियल लँग्वेज कुठले, दिवेनी. ऑफिशियल लँग्वेज कुठले
दिवेही 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 काय ऑफिशियल लँग्वेज मध्ये मालदीव मध्ये बोलले जाते दिवेही, ही ऑफिशियल लँग्वेज आहे. मालदीवची कॅपिटल काय रे? माले. मालदीवची कॅपिटल काय? माले. आणि मालदीव हा इस्लाम बहुल देश आहे, लक्षात ठेवा. मालदीव मध्ये इस्लामिक देश आहेत का? सगळ्यात जास्त आहेत. लक्षद्वीप पण इस्लाम बहुल भाग आहे, मालदीव पण इस्लामी आहे, लक्षात ठेवा. रिलीजन इस्लाम आहे तिथं. त्याच्यानंतर आहे का मालदीव मध्ये सरकार कुठल्या पार्टीचे आहे रे? युनिटरी प्रेसिडेन्शियल कॉन्स्टिट्यूशनल रिपब्लिक. युनिटरी प्रेसिडेन्शियल कॉन्स्टिट्यूशनल रिपब्लिक ह्या पार्टीचे सध्या कुठे आहे? मालदीव मध्ये सत्ता आहे. आणि मालदीवचे प्रेसिडेंट जर आपण बघायला गेले तर मोहम्मद मुइझू बा मोहम्मद मुइझ, ठीक आहे, मुइझू हे काय प्रेसिडेंट आहेत सध्याचे मोहम्मद. आणि हे प्रो चायना प्रेसिडेंट आहेत, लक्षात ठेवा. ह्यांनी इलेक्शनच म्हणजे इलेक्शन मध्ये त्यांचा मुद्दा काय होता? इंडिया आउट, इंडिया गो बॅक. म्हणजे थोडक्यात इंडिया विरुद्ध यांची कायम धोरण आहेत. आणि हा सगळा मुद्दा चालू असताना मोहम्मद मुइझ आहेत का हे चायनाला गेलेले 4 दिवसाच्या दौऱ्यावर. हा सगळा मुद्दा चालू असताना लक्षात ठेवा. असो चलो, मोहम्मद मुइझ काय आहेत रे? प्रेसिडेंट आहेत. व्हाईस प्रेसिडेंट कोण आहेत मालदीवचे? हसनैन मोहम्मद लतीफ. हसनैन मोहम्मद लतीफ हे काय व्हाईस प्रेसिडेंट आहेत. कशाचे? मालदीवचे. हसनैन मोहम्मद लतीफ. आणि चीफ जस्टिस ऑफ मालदीव लक्षात ठेवा कोण आहेत? अहमद अदनान. अहमद अदनान हे काय? अहमद अदनान हे चीफ जस्टिस आहेत. क्लिअर? चला बघा आता मालदीव जसं भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं तसं मालदीव पर्यंत पण ब्रिटिशांचं राज्य होतं, लक्षात ठेवा. त्यांना स्वातंत्र्य केव्हा भेटलेलं आहे रे? त्यांना इंडिपेंडन्स भेटलाय 26 जुलै 1965 साली. कधी भेटलेला आहे ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य? त्यांना इंडिपेंडन्स 26 जुलै 1965 ही त्यांचा फॉर्मेशन डे, लक्षात ठेवा. ही पण नीट वाचून घ्या स्लाइड आणि ही पण नंतर वाचून घ्या. 26 जुलै 1965, ठीक आहे. त्यानंतर एरिया बघितला ना टोटल मालदीवचा किती आहे? 298 किलोमीटर. एरिया किती? 298 किलोमीटर. वर्ल्ड मध्ये का एरियाच्या बाबतीत 187वी कंट्री आहे. किती कंट्री? 187वी कंट्री आहे वर्ल्ड मध्ये मालदीव. आणि पॉप्युलेशन मालदीवची किती आहे रे? रिसेंट 2022च्या सेन्सस नुसार आहे का पॉप्युलेशन आहे 5,15,132. पॉप्युलेशन किती आहे मालदीवची? 5,15,132. क्लिअर? आशा करतो सर्वांना समजला असेल नीट टॉपिक, ठीक आहे. नेमकं काय कॉन्ट्रोवर्सी आहे ह्या सगळ्या गोष्टी. चला तर मग शेवटी जाता जाता फक्त आहे का एक अनाउन्समेंट करायची होती, ते अनाउन्समेंट करूया लेक्चरला आपल्या पूर्ण विराम देऊया आपण. चलो बघा आपली ऑनलाईन बॅच येते बँकिंग प्राईम 5.0 म्हणून 24 तारखेपासून ऑनलाईन बॅच चालू होत आहे. तुम्हाला आहे का जे पण तुमचे विद्यार्थी मित्र मैत्रीण भाऊ बहीण लहान जे कोणी असेल त्यांना तुम्ही माहिती सांगू शकता. प्लस तुम्हाला जर ऑफलाईन बॅच करायची असेल तर उद्यापासून म्हणजेच 10 जानेवारीपासून आपली ऑफलाईन बॅच पण येत आहे. तर ज्या मुलांना डेमो लेक्चर करायचे पहिले 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत पहिले 4 दिवस आहे का आपले फ्री मध्ये डेमो लेक्चर्स असतील सर्वांना, त्यांनी येऊन ऑफलाईन लेक्चर देखील करू शकता. इथं हे ऑनलाईनचं आहे, ऑफलाईनचं पोस्टर टाकायचं विसरलो मी. ऑफलाईन उद्यापासून बॅच स्टार्ट होते आपली, येऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर कम्प्लीट कॉम्प्युटर अवेअरनेसचा पण कोर्स आलेला आहे आपल्या इथं, तो पण कोर्स तुम्हाला परचेस करायचा असेल करू शकता. कारण जेवढे पण बँक एक्झाम आहेत आता मोस्टली IDBI झालं RBI झालं आता इन्शुरन्सच्या एक्झाम आहेत ह्या सगळ्याला कॉम्प्युटर तुम्हाला असणार म्हणजे असणारच आहे. ह्याची फी फक्त 500 प्लस GST. तुम्ही हे देखील कोर्स जॉईन करू शकता. पुन्हा त्याच्यानंतर माझा स्वतःचा आरंभ म्हणून बॅच आलेला आहे, लक्षात ठेवा. 1 वर्ष ह्या बॅचची व्हॅलिडिटी आहे. तुमचं पूर्ण ह्या जसं करंट अफेअर्स घेतलंय का त्याच टाइप मध्ये तुमचं सर्व करंट अफेअर्स मी ह्या बॅच मध्ये कव्हर करणार आहे. बॅच जॉईन करायची असेल तर करू शकता तुम्ही. फी 1000 प्लस GST. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक बोनस पॉइंट आहे, इन्शुरन्सची बॅच सेपरेट घ्यायची गरज नाहीये. तुम्ही आराम घ्या, आराम सोबत तुम्हाला करंट अफेअर्स प्लस इन्शुरन्स अवेअरनेसचे लेक्चर आपण प्रोव्हाइड करणार आहे. 15 लेक्चर इन्शुरन्स अवेअरनेसचे. क्लिअर? आरंभ. पुन्हा जे SBI क्लर्कला टार्गेट करत असतील ही त्यांच्यासाठी 4 महिन्याची बॅच आहे. ह्याची फी किती आहे? 500 रुपये. 4 महिन्याची बॅच आहे. 1 वर्षाच्या बॅचची फी किती आहे? 1000 रुपये फी आहे. बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र. भेटूया उद्या.